हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे तुम्ही? आय होप मस्त असाल, मजेत असाल. उठल्या उठल्या फोन हातात नको घ्यायला, बट मला उठून थोडा वेळ झालाय, डोळे उघडत नाहीत. म्हटलं आज व्लॉग बनवूया. सो आय डोंट नो वाय माझ्या स्किनला कोणाची नजर लागली आहे. सो माय स्किन इज नॉट स्किनिंग गाईज. बघा बघा, लाल लाल झालेत मला. हे असे छोटे छोटे दाणे झालेत, बम्प्स झालेले आहेत. अँड नेहमी असं होतं की महिन्याला जेव्हाही पिरियड्स येतात त्यावेळेस तर चेहरा खराब होणेच. जेव्हा म्हणजे पिरियड्स यायच्या 10 दिवस अगोदर आणि पिरियड्स झाल्यानंतर जो डिफरन्स असतो ना, तो मुलींनाच कळेल. बट आय डोंट अंडरस्टँड की पिरियड्स यायच्या अगोदर जे हाल होतात, म्हणजे मला असं येऊन जातं चेहऱ्यावर, तर दिसतं ते. ह्या वेळेस तर खूप खतरनाक झालं आहे, जेव्हा की मी काही बाहेर खातच नाही आहे. मी म्हणजे घरचंच खाणं सुरू आहे आमचं. चला आता उठते, मी स्वयंपाक बनवते. स्वयंपाक बनवता बनवता आता व्हिडिओ घेणार नाही, कारण शुभमला घाई होत आहे. मी झाली आता फ्रेश. फेस वॉश केलाय. नाव लेट्स गेट रेडी फॉर द जिम. हे केस ना यार, काय मी काय करू असं होतं मला. आणि हे जे माझ्या चेहऱ्याची वाट लागलेली आहे, oh my God. That's why summer doesn't suit me. समर सूटच करत नाही आपल्यासारख्या माणसाला. ओके, सो आय वोर दिस टी शर्ट, पॅन्ट, मम्मा शुगा. Now I'll apply this gel. मी सगळं काही डॉक्टर रिकमेंडेडच यूज करते हा, तरी माझ्या पूर्ण ह्याची वाट लागली आहे. सो दीज आर इंटरनल हार्मोनल चेंजेस, अँड दॅट टू बिकॉज ऑफ मला B12 आणि विटॅमिन डी ची डिफिशियन्सी दाखवली आहे. दॅट्स द रिझन. आणि सिन्स मला वाटते एक आठवड्यापेक्षा जरा जास्त झालाय, 1 वीक पेक्षा जास्त झालाय की मी अजून गेली नाही इंजेक्शन्स घ्यायला. कारण खरंच खूप जास्त हार्ड असतात ते, ऑइल बेस्ड असतात आय थिंक. सो तो पेन अजूनही गेला नाहीये माझा. तर आता असं तर नाही की मी रिझन देते की मला इंजेक्शन्स नाही घ्यायचे आहेत म्हणून नाही यायचंय असं वगैरे, बट शुभमला असंच वाटतं. आणि आय डोंट आय मीन मी हे जे काही अप्लाय करते त्याला इग्नोर करा, कारण तुम्ही मे बी स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी यूज करणार. मी पण करते, पण होऊ शकतो लिप बाम तुम्ही सगळ्यात शेवट लावता असाल, बट आता मला हे दिसलं म्हणून मी लावलंय. ओके, मी हा मॉइश्चरायझर यूज करते. दिस इज ऑल्सो डॉक्टर रिकमेंडेड. कारण आता मला असं झालंय, सूट नाही होत काहीच. सो मी आता सगळं काय एकदम हळूहळू नाही करणार. आय एम गेटिंग लेट आणि मला इथे पुन्हा आग होत आहे. आणि हे जे मला येत आहेत ना इथे बम्प्स, आय नो पक्का हे स्वेटमुळेच आहेत. कारण मी कसं ते डान्स करता करता खूप म्हणजे अति घाम येतो ना, तिथे ते जाणवत नाही कारण तिथे एसी वगैरे आहे त्याच्यामुळे जाणवत नाही. बट बाहेर निघाला अशी वाफ लागते आणि मग असं वाटतंय बापरे. आणि तुम्हाला सांगू, मी ही सनस्क्रीन जी आहे ना, ही पण मला डॉक्टरनेच दिलेली आहे. ओके, इक्लिप्स सोलर असंच काही आहे आय थिंक. मी प्रोनाऊन्स नाही करू शकत आहे बरोबर. ओके, 50 PA++++ FPS. ओके,
तर मी का सांगते, मी सांगायचं हे की मी ना ही सनस्क्रीन लपवून ठेवते, कारण शुभम त्याला असं आहे, तो काही लावत नाही. मी त्याला बोलली की मॉइश्चरायझरला तो लावत नाही, तो काहीच लावत नाही, फक्त सनस्क्रीन चोपडतो. बोलतो माझे हात काळे झाले, माझा हे चेहरा काळा झाला. आणि त्याची हँड्सची सनस्क्रीन जी तो वापरतो विच केअरची, दॅट इज डिफरंट, चेहऱ्याला लावायची वेगळी. तर मी हे जे डॉक्टरनी दिलेले आहेत ना, हे सगळे प्रोडक्ट्स खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहेत. सो म्हणून मी त्याला हे देत नाही. कारण यार हे क्वांटिटी, किती क्वांटिटीमध्ये यूज करायला पाहिजे ते पण कळायला पाहिजे ना. तो पकडतो आणि असा चपडतो चांगला. मला माझ्या स्किन, मी असं जेव्हा हात फिरवते ना, मला माहिती आहे ते किती इरिटेट होत आहे. तर तुम्हाला पाहून तर माहित नाही, असं अडचण की काय झालं. ओके, मी कालच केस धुतले. आणि असं झालंय आजकाल, मी केस कितीदाही धुईल पण ते पूर्ण ऑइली होऊनच जातात. किचन मध्ये असली तर ऑइली होतात, जिम मध्ये गेली तर ऑइली होतात, आराम केला रात्री झोपली तरी ऑइली होतात. सो आता केस पण म्हणजे असं किती का धुणार आहे. सहसा मी वेणी वगैरे घालून जाते, पण मला असं वाटतं मी आता, हे शुभमने आणले माझ्यासाठी बोल्ड फेकचं. कारण मी त्याला असं बोलत होते की माझे केस खरंच येतात तर समोर सगळ्यांचेच येतात, असं नाही आहे. मी पिनअप लावून व्यवस्थित लावले तरी सुद्धा इट हॅपन्स. सो आजकाल मी हे वापरते. सो नाव इट्स क्वाईट इझी फॉर मी. म्हणजे थोडं डोकं दुखते यार माझे, माझं आताही दुखतं असं नाही आहे. आय लाईक दिस प्रोडक्ट. सो आता लेट मी डू लाईक दिस. मी कितीही केस बांधेल तरी ते खाली खाली जातातच, बट स्टील मला मोकळे सोडायचे नाहीये. तो मी असंच आणि होळीचा पसारा प्लीज इग्नोर करा. आणि हे तुमच्यासोबत होतं काय, हे बघा मी कितीही व्यवस्थित ठेवले कपडे तरी खराब होतात पहिली गोष्ट. आणि हे लागतही नाही आता, आणि आता मी लावणारही नाही. गॉड, थोडं खाली पाहिजे. माझे केस एवढे सिल्की आहेत ना, ते पूर्ण. आता मी कसं सांगू, so I have to do like this. Mama Sugar. काही नवीन सॉन्ग आले की ते सतत तोंडात फिरत असतात. ओके, आय एम ऑल सेट. लिप बाम पुन्हा लावून घेते. सी यू गाइस. मिरर समोर असला की दिस इज मॅन्डेटरी गाईज. ॲज कम्पेअर टू अदर डेज आज बरेच लोक आले होते. दॅट टू फ्रायडेला सहसा कोणी येत नाही, कारण वीकेंड स्टार्ट होऊन जातं राईट. जिम केल्यावर लोकांच्या चेहऱ्यावर ग्लो दिसतो. आणि माझे केस बघा, सगळ्यात जास्त फनी पार्ट इज माय हेअर. पिंपल्स तर जाऊ द्या, इग्नोर करा. सो आमच्या इकडे प्रत्येक फ्रायडेला भाजीपाल्याची इथे दुकानं असतात खाली. तर मी आज बरंच काही घेतलं आणि ढेमशे घेतले. तुम्ही काय म्हणता मला ते नाही माहिती, इकडे लोक बहुतेक ढेमस असं काही बोलतात. आणि दीज आर द ढेमसा गाईस, ढेमसी. ह्याला डाळीमध्ये छान भाजी बनते ही. मग मी घेतला भाजीपाला आणि मग मी निघाली. आय एम बॅक गाईज. भाजीपाला घेतलेला आहे. आज मी पिशवी न्यायला काही अर्थ नाही वर्कआउट करून माझं, कारण आज तो चीट डे आहे. आणि मी मस्त नूडल्स बोलवले आहे, एग नूडल्स, आणि मी ते खात आहे. यम यम. आणि मी ह्यावेळेस टॉईंगवरून ऑर्डर केलेलं आहे. मला समू सांगत होती की थोडं स्वस्त मिळते म्हणून, आणि खरंच, आणि भाई काय क्वांटिटी भेटली आहे मला.
वाव, लव इट. आणि मला एक गोष्ट नाही समजत, शुभमच्या फ्रेंड्सचे नेहमी म्हणजे शुभमचा प्लॅन नेहमी बनून जातो आणि मग मला राहावं लागतं घरी एकटं. स्नेहा पण आपल्या फ्रेंड्ससोबत बाहेर चालली जाते. सो दॅट्स द रिझन मला असं वाटतं आणि माझ्या एकटीसाठी कायच बनवू. इथे मी मगाशी हात पुसले ना, ते पूर्ण चिरमटलं आहे. इग्नोर. सो मग मी ऑर्डर केलं स्वतःसाठी. पण यार बघा, मी ना एग नूडल्स बोलवले. ओके, त्याच्यात एग कमी आहे आणि नूडल्स भरभरून आहे. वाव. सो गाईज, आजच्यासाठी इतकंच. आता मी झोपते कारण मला खूप झोप येत आहे. अँड टुमॉरो इज सॅटर्डे अगेन. काय की सॅटर्डे असो संडे असो, बाई सकाळी म्हणजे येऊन जाते, तर त्याच्यामुळे असं असते की ती येईपर्यंत मला स्वयंपाक बनवून रेडी राहावं लागतं, ब्रेकफास्ट. सो आणि तसंही आम्ही थोडं म्हणजे ती आली की सॅटर्डेला मोस्टली आमचा स्वयंपाक तर लवकर होत नाही. आमचा नाश्ताच होतो 9:30-10 वगैरे. सो आजचा ब्लॉग इथेच एंड करू गाईज. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. अंटिल देन सी या, टेक केअर, गुड बाय, टेक केअर.